आणि आता बातमी आहे अजित पवारांच्या एका वक्तव्यासंदर्भातली। सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही। मदतीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हे वक्तव्य केले आणि त्यानंतर चहूबाजूने खास करून विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली बघायला मिळते। पूरग्रस्तांच्या मदतीबाबत अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याला आता राजकारण रंगताना बघायला मिळते। अजित पवारांच्या वक्तव्यावरनं संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांना घेरलंय। अजित पवार मगरूर आहेत अशी टीका संजय राऊतांनी केली, तर दादांच्या वक्तव्यावरनं संजय राऊतांनी सरकारवरही हल्लाबोल केलाय। बरोबर, कोणी म्हणतं पैशाचं सो आणता येणार नाही, कोणी म्हणतो आम्ही 6 वाजता इथे गोट्या खेळायला आलो का। तुम्ही गोट्या खेळण्याच्याच लायकीचे सगळे हे सरकार। तुम्ही लोकांना मदत करण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही। तुम्ही भ्रष्ट शासन करते आहात आणि तुम्ही तुमची कातडी वाचवायला गेलेला आहात। तुम्हाला शेतकरी वाचवण्याचं काही पडलेलं नाही। अजितदादांना कोणते सोंग कसे कधी घेता येतात याचं पूर्ण ज्ञान आहे आणि शेतकऱ्यांना जेव्हा कुठे त्यांच्या दिलासा देण्याचा आणि मदतीचा आपली भूमिका घेत असताना आपला हात का करतो। आपल्या हातावर शेतकऱ्यांच्या हिताच्या संबंधात फाईलवर सही करताना हात आपला का कापतो। तर अजित पवारांनी नेमकं वक्तव्य काय केलं होतं आणि त्यावरून त्यांनी आता स्पष्टीकरण कसं दिलंय तेही बघूया। सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येतात। तुम्ही जसं तुमचा प्रपंच चालू होत असताना एकंदरीत तुमचं महिन्याचं असणाऱ्या उत्पन्नामध्ये तुमचं घर चालवण्याचा प्रयत्न करतात, तसं आम्ही 13 कोटी जनतेचं कुटुंब चालवतो। ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये जातो त्यावेळेस त्यांना समजण्याच्या करता त्याच्यातनं विरोधक हे कारण नसताना गैरसमज निर्माण करतात। मी तो शब्द जरी वापरला असला तरी सगळंच आम्ही तर बऱ्याचदा वापरतो, आपण पण घरात वापरतो, अरे बाबा नो सगळे सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत। त्याच्यामुळे पैशाच्या बजेटमध्ये या सगळ्या गोष्टी बसवाव्या लागतात। पण ते वेगळ्या उद्देशाने बोललो। अशा प्रकारची नैसर्गिक संकटे येतात त्यावेळेस राज्य सरकार ताकदीनं अडकलेल्या अडचणीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी, तिथल्या नागरिकांच्या, तिथल्या ग्रामस्थांच्या, तिथल्या मायमाऊलींच्या पाठीशी